उलट एडिट करावं लागेल तुला. हे झाड आहे चल चल जरा जातो आपल्या गावा. आमचा रामराम घ्यावा. आमची भेटी येथून या आता असं येता निजधामी कोमी. विठ्ठल विठ्ठल बोलावा आणि रामकृष्णमुखी बोला. तुका जातो वैकुंठाला. वैकुंठाला चाललं का? हो ते जाताना ते बोललेले. ती जाताना असं बोलत होते का? अगं जायच्या आधी सांगत होते जाणार आहे म्हणून. मी माझं करायला तुझं करायचं म्हणजे तू सांगणार. साप आहे ना खाली. हात पर्स काढ बाजूला. ते देवाच्या नामात दंग आहे त्यांना काहीच कळाना कोण जवळ आहे. भजन चालू असलं तर चिमण्या. अरे वा वा. चला चला. इथे याला भाग्य लागते. 2 गोष्टी सुद्धा भाग्य लागते असं जातं. सांगू का तुम्हाला? रेकॉर्डिंग करू शकता. कोणाला कळतं करा मोबाईल मध्ये. या 2 मिनिटं या. हो तुकोबऱ्या सर्व संत सेट म्हणते. पण ते संतांची समाधी तुकोबरे नाम संख्येतून देहाला जिंकलं. हे आम्हाला झाला तुकोबऱ्यांचा. सांगूया बरं आहे का? लक्षात घ्या. आमच्या जन्मामध्ये महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं विठ्ठल महादेव नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. या ठिकाणी माहिती देतो. लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडा खालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाठ वैकुंठाला गेले. हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमान दाखवले. ते पांडुरंगाचं वाहन आहे गौडू पक्ष. ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबरा त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले. त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं. शिळे बसून 13ही दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून जे या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा. त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेला त्यांना दृष्टांत झाला की विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिघू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे.
हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. तिथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले त्यांच्याकरता, तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वाढले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले, महाराजांनी माती टाकली. ज्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठात जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेला येऊन वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोणा गावा, भागीरथी करी धावा. उडी डोळ्यात टाकली, मच्छर मच्छवरी झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न न पाणी घेता. स्वतः देव आले भेटायला. पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिक्का. प्रल्हाद कैवारी दैत्यती दंडया, स्तंभी देव राया प्रगटोणी. तैशापरी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुकाराचा धावा करीत असे. असा निळोबारांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबा रायाचे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरातला इथं पुजारी आहे. तिथं पांडुरंग तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळला सांगा विनंती माझी, वाढवे जालो भा पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावी. तो अंत काही ठेवाशी पावला, कुदी सहित झालं गुप्त तुका. बरं का तुकाराम महाराज. आता गावात दर्शन करा.